स्वामी समर्थ ब्रह्मांडला अध्याय पहिला मंगलाचरण। इसवी सन 1149 मध्ये पंजाबातील छेली गावात धरणी दुबंगून बालरूपात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती अवतार धारण करून इसवी सन 1856 ते 1878 या कालखंडात स्वामी महाराज श्री क्षेत्र अक्कलकोट येथे वास्तव्यास होते। या कालावधीत महाराजांनी ज्या अद्भुत लीला केल्या त्यातील काही प्रत्यक्ष पाहण्याचे व ऐकण्याचे सद्भाग्य कोपर्लीचे प्रसिद्ध व्यापारी शंकर शेठ मारवाडी यांना लाभले। त्यांनी तेथील उपशिक्षक विष्णू बळवंत थोरात यांना या अद्भुत लीला सांगितल्या व अत्यंत सोप्या भाषेत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची निर्मिती झाली। इसवी सन 1972 मध्ये गुरुप्रणित मार्गाचे सद्गुरु पिटले महाराज यांच्या आज्ञेवरून त्यांचे सत्शिष्य सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांनी मूळ आवृत्तीवरून श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पुण्याच्या किर्लोस्कर प्रेसमध्ये छापून घेतला। या ग्रंथाची पहिली प्रत स्वामी महाराजांनी तपासून घेतली। सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी आपल्या पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून ग्रंथ छपाईचे बिल अदा केले आहे। अमृताहुनी गोड असणारे हे 21 अध्यायाचे श्री स्वामी चरित्र सारामृत श्रद्धा व भक्ती वृद्धिंगत करणारे आहे। या ग्रंथाच्या वाचनाने दीर्घायुष्य आरोग्य संतती व संपत्तीचा लाभ होतो। सत्कीर्ती आणि बुद्धी वृद्धिंगत होऊन मोक्षप्राप्ती होते। श्री गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येकाने नित्यसेवेत दररोज क्रमशः 3 अध्यायांचे वाचन केल्यास श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती येते असा आशीर्वाद दिला आहे। श्री स्वामी समर्थ।